फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन असं कोणीतरी म्हटलेलंच आहे. कोणाला वाटत नाही आपण चांगलं राहावं, चांगलं दिसावं, आपल्यालाही लोकांनी चांगलं म्हणावं. तर आपले कपडे हे आपलं व्यक्तिमत्व दर्शवतात. याबद्दल मी व्हिडिओ करणार आहे. माणूस कपड्याद्वारे निशब्द संवाद करीत असतो. वेशभूषा व्यक्तिमत्वाचा अविभाज्य घटक आहे. अनेक संशोधकांनी या शास्त्राचा अभ्यास केला व असा निष्कर्ष काढला की मानवाने कपडे हे दुसऱ्याला आकर्षित करण्यासाठीच परिधान करणे सुरू केले. लज्जा रक्षणार्थ कपडे ही कल्पना नंतर आली. ज्या पुरातन काळी वस्त्रांची कल्पना मानवाला ज्ञात नव्हती, त्या काळी मानव अंगावर वेगवेगळ्या रंगांनी सजावट करीत होता, असे या शास्त्रज्ञांनी सप्रमाण सिद्ध केले आहे. सन 1882 ॲलिसन ल्युरी नावाच्या लेखिकेने आपला द लँग्वेज ऑफ क्लॉथ हा विख्यात ग्रंथ प्रकाशित केला. त्यात तिने स्पष्ट केले की माणसाशी शाब्दिक संवाद साधण्यापूर्वीच त्याने परिधान केलेले कपडे बरेच काही सांगून जातात. किती खरं आहे मैत्रिणींनो. आपण चांगले दिसावे ही माणसाची स्वाभाविक इच्छा असते. माणूस स्वतःचे व्यक्तिमत्व कपड्यामुळे खुलवीत असतो. याचाच अर्थ की त्याचे मन जागरूक असते आणि हेच मनाच्या निरोगीपणाचे द्योतक आहे. ही जागरूकता नसती तर वस्त्राचे महत्त्व लग्न, वाढदिवस व अनेक समारंभांच्या ठिकाणी कमी झाले असते. व्यवस्थित स्वच्छ व पूरक पोशाख अंगावर परिधान केला की माणसाच्या मनात अधिक प्रसन्नता व उत्साह येतो व हाच उत्साह घेऊन आपण ज्या कामासाठी जात आहोत त्या कामातील आत्मविश्वास वाढवण्याचे महत्त्वाचे काम या गोष्टीमुळे होते. वस्त्राची किमया खरोखरच न्यारीच आहे. केवळ वेशभूषेत फरक केला की माणसाचे व्यक्तिमत्वही बदलते. न शोभणारे कपडे घालून एखादी सुंदर स्त्रीही गबाळी दिसू लागते. या उलट जर एखाद्या अनाकर्षक स्त्रीने योग्य वेश परिधान केला तर ती अतिशय सुंदर दिसू लागते. भडक प्रकारचा वेश केला तर व्यक्ती उग्र दिसू लागते. माणूस जणू काही वस्त्राद्वारे संदेश देत असतो. लाल भडक रंग जीवनातील जोशांचा संदेश देतो. गर्द पिवळा रंग तारुण्य, जीवन आणि आशावाद प्रतीत करतो. निळा रंग सेवाभावाचे प्रतीक आहे. तपकिरी रंग कौटुंबिक स्थैर्य व सुरक्षितता दर्शवितो. गुलाबी रंग भावनाप्रधानता आणि प्रणयरम्यता दर्शवितो. तर पांढरा रंग विरक्तीचे प्रतीक आहे. वस्त्रामध्ये खरोखर एक जादू आहे. योग्य, आरामदायक, नीटनेटका पोशाख परिधान केला की समाजात वावरण्याचा आत्मविश्वास माणसात येतो. मन प्रसन्न होते. आणि आपल्याला माहीतच आहे गांधीजी जेव्हा दक्षिण आफ्रिकेमध्ये वकिली करत होते तेव्हा ते सुटाबुटात असायचे. गांधीजींना ट्रेनमधून खाली उतरवण्यात आले तेव्हा ते सुटाबुटात होते. अनेक अनुभवातून, निरीक्षणातून, अभ्यासातून ते महात्मा झाले व नंतर त्यांनी जो पेहराव केला त्यामागे किती मोठा विचार होता हे आपण जातोच. मग इतकी मोठी व्यक्ती जर त्यावेळेस त्यांच्या व्यवसायाला पूरक असे कपडे परिधान करते तर आजच्या प्रचंड स्पर्धेत आपण या गोष्टीचा गांभीर्याने विचार करायला नको का? सो फ्रेंड्स, आपणही नीटनेटकं, स्वच्छ आणि छान कपडे घालूया. मलाही याचं आधी महत्त्व पटलं नव्हतं, पण आता मी तसं राहण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही तसा प्रयत्न करा. आपली इमेज स्वतःच्याच हाताने खराब होऊ देऊ नका. सो फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट द्यायला विसरू नका. तुमच्या कमेंटने आम्हाला प्रोत्साहन येतं, नवनवीन व्हिडिओ करण्याची प्रेरणा मिळते आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत चांगले विचार पोहोचवण्याचं कार्य आमच्या हातून होतं. सो फ्रेंड, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला नक्की विसरू नका.